संतापजनक बातमी आहे। वर्ध्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढलाय। लहान मोठी सर्वच दुकानदारांचा या बंदमध्ये सहभाग पाहायला मिळाला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। वर्ध्यामध्ये एका अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। त्याच हत्येच्या मागणीसाठी आरोपीला फाशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी संबंधित वर्ध्याची जनता रस्त्यावर उतरली आहे आणि हा रस्त्यावरती मोर्चा चालू आहे। आपल्यासोबत मोर्चेकरी आहेत। काय मागणी आहे, काय सांगाल? आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये रोठा गावामध्ये असा अनिंदनीय प्रकार या ठिकाणी घडला। या नराधमाला अशी कठोर शिक्षा दिली पाहिजे की जेणेकरून याची शिक्षा पाहून दुसरा नराधम अशी हे करणार नाही, अशी ते हिम्मत करणार नाही। अशी कठोर शिक्षा या ठिकाणी जजेसने दिली पाहिजे जेणेकरून दुसरा नराधम आणखी पैदा होणार नाही। आणि जे पीडित मुलगी आहे जिची निर्गुण हत्या केली आहे त्या परिवाराला श्रीरामचंद्र प्रभू यांच्या कृपेने त्यांच्या शक्ती प्रदान करो, दुःख सोसण्याची प्रदान करो अशी अपेक्षा करतो। नक्कीच आरोपीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीच एकंदरीत मोर्चेकरांची मागणी आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा। एका तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झालाय।